सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अवैध विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या इसमांवर दोंडाईच्या पोलिसांनी कारवाई केली आहे। आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या इसमांवर दोंडाईच्या पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सण उत्सवाच्या अनुषंगाने अवैध दारू विक्री वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिले आहेत। त्यानुसार दोंडाईचा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनेश सोनवणे यांनी मिळालेल्या गोपनीय माहिती आधारे दोंडाईचा शहरातून नंदुरबारकडे जाणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून होणारी अवैध विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक रोखली आहे। या कारवाईत 6.5 लाखांच्या वर मुद्देमाल जप्त करून 2 जणांना अटक करण्यात आली आहे। दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पथक तयार करून नंदुरबार चौफुली येथे अचानक नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली। त्यावेळी दोंडाईचा बस स्थानकाकडून येणारी MH39J2869 या क्रमांकाच्या कारला थांबवून तिची तपासणी करण्यात आली आहे। तपासणीत कारमध्ये विनापरवाना विदेशी दारू मिळून आली आहे। वाहन चालक करण कुंदन बजरंगी वर्ष 24 राहणार कंदरवाडा तालुका जिल्हा नंदुरबार व शिवाजी दासू वळवी वर्ष 42 राहणार कोळदे जिल्हा नंदुरबार यांना अटक करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। वाहनासह 6,55,360 रुपयांची विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे, API दिगंबर शिंपी, PSI अविनाश दहिफळे, नकुल कुमावत, पोलीस अंमलदार अविनाश पाटील, पंकज ठाकूर, रमेश वाघ, रवींद्र गिरासे, राजेंद्र एंडाईत, तुषार पवार, हिरालाल सूर्यवंशी, प्रवीण निकुंबे, अक्षय शिंदे, सौरभ बाकुल, होमगार्ड गणेश शिरसाट, विनोद कोळी, संदीप ठाकूर, अमीन शाह, प्रवीण बैसाणे यांनी केली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।